एका व्यक्तीला एखादी वस्तू थंड वाटते, पण दुसऱ्या व्यक्तीला ती तेवढीच थंड वाटेल असं काही नसतं. बऱ्याच वेळा आपण आजारी पडल्याच्या नंतर आई आपल्या गळ्याला किंवा कपाळाला हात लावून बघते आणि म्हणते तुला ताप आहे, पण त्याच वेळी बाबा किंवा कोणी इतर परत आपल्या गळ्याला किंवा डोक्याला हात लावल्याच्या नंतर ते म्हणतात मला तर एवढा काही जाणवत नाही. मग एकाला असं वाटतं की ताप आला आणि दुसऱ्याला वाटतं ताप नाही. मग एका व्यक्तीला वाटणारी गरम वस्तू किंवा थंड वस्तू दुसऱ्याला ती तशी वाटेलच असं काही नसतं. म्हणजे ते तापमान प्रत्येकासाठी सापेक्ष असतं, वेगवेगळं असू शकतं. बरं, तापमान मोजण्यासाठी आपण एखाद्याला स्पर्श केला तर तापमान मोजता येतं का? नाही. त्याच्यासाठी काय असतं? तापमापी. की त्या तापमापीनं आपण तापमान मोजू शकतो. बघा, ही तापमापी, हिनं आपण तापमान मोजू शकतो या पाण्याचं. बरं, मग मला सांगा की असं का होतं? तर याच्यासाठी आपल्याला काय करून पाहायचं आहे? प्रयोग. तर एका प्रयोगासाठी आपण काय घेतलं? या 3 बरण्या घेतल्या. तुम्ही वेगवेगळी भांडी घेऊ शकता. या बरणीमध्ये आपण गरम पाणी घेतलं, यात थंड पाणी घेतलं आणि हे दोन्ही एकत्र करून हे तिसरं पाणी आपण तयार केलेलं आहे, जे मध्यम स्वरूपाचं मीडियम आहे किंवा आपण नॉर्मल पाणी म्हणू शकतो त्याला. तर आता कोण करतं हा प्रयोग? ये गाय, तुला काय करायचं की थंड पाण्यात डावा हात आणि गरम पाण्यात उजवा हात असा डुबवून ठेवायचा. नंतर थोड्या वेळानंतर परत ते दोन्ही हात याच्यात डुबवायचे. मग ह्या हाताला हे पाणी थंड लागतं, या हाताला गरम लागतं, काय ते आम्हाला तू सांगायचं. ये. बघा, आपल्याला बघायचंय गायत्रीच्या उजव्या हाताला तिनं गरम पाण्याच्या बरणीत टाकलेलं आहे आणि डाव्या हाताला थंड पाण्याच्या. मग आता नंतर तिच्या ह्या हाताला दोन्ही हात ती एका सारख्या तापमान असणाऱ्या पाण्यामध्ये डुबवेल, पण दोन्ही हाताला तिला गरम आणि थंड सारखं लागेल का ते आपल्याला बघायचंय. काय वाटतं तुला? हा हात काय वाटतो? हा हा, मग असं का झालं? तिच्या या हाताला थंड लागलं, ज्या गरम हात होता त्याला थंड लागलं. का झालं बरं असं कोण सांगू शकेल? बघा, आपण कधीतरी पाण्यानं हात धुतलेले असते, थंड याच्यातून आपण आलो आणि आपण आपल्याच पोटाला किंवा गळ्याला हात लावून पाहिला तर आपल्याला गरम लागतं. म्हणजे जो पदार्थ थंड असतो त्याला एखादी वस्तू जास्त गरम लागू शकते आणि जो पदार्थ ऑलरेडी गरम आहे, आपला हात जर गरम असेल आणि दुसऱ्या एखाद्या पदार्थाला आपण स्पर्श केला, तो जर थोडा आपल्या हातापेक्षा थंड असेल तर आपल्याला तो पदार्थ जास्त थंड दिसतो किंवा थंड वाटतो. म्हणून कळालं का तुम्हाला दोन्हीतला फरक? प्रत्येक व्यक्तीला हे सारखं का वाटत नाही हे समजलं तुम्हाला? समजलं का? ठीक. अजून कोण करता? ठीक आहे. तापमापीचं जर तुम्ही पाहिलं तर कमीत कमी तापमान याच्यावर -10 पासून जास्तीत जास्त 110 पर्यंत हे याची रेंज आहे. आता याचं आपण गरम पाण्याचं तापमान बघितलं तर जवळपास 50 सेल्सिअस. आता आपण या थंड पाण्याचं तापमान बघूया किती. तापमान बघत असताना त्या भांड्याचा स्पर्श तापमापीला व्हायला नको, नाही तर त्या भांड्याचं तापमान मोजत असते ती तापमापी. आता जर तुम्ही बघितलं तर तापमापीतला पारा असेल किंवा अल्कोहोल तर तो किती वेगानं खाली जातो ना तुम्हाला दिसतोय. बघा, दिसतोय? हा. तर आता जवळपास आपल्या या भांड्यातलं तापमान तुम्ही पाहत असाल पाण्याचं तर जवळपास 25-26 आहे. पहा किती आहे? 25-26. याचं किती होतं? 50. आणि आता आपण मधल्या भांड्याचं तापमान जर घेतलं तर तुम्हाला समजेल. बघा, याचं तापमान वाढ लागलं. बघा 30. किती आहे? 30. कळाला फरक?